ऐं मां पंहिंजे बेबीअ जो प्रोफाइल हिते मां पेश कयो ऐं तमामु माना उन्हनि सिलेक्ट जेकी जीअं मुंहिंजी पसंदि हुई जेको बि गन खपंदो हुओ मूंखे मिलियो। मां ॾाढो हिन Risto.com मां जाम ख़ुशि आहियां। मूंखे काई बि कंहिं बि ॻाल्हि जी कंप्लेन कोन्हे। Risto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। हाँ? अच्छा लग रहा है। पालिका से फोन में आया था आपको? हाँ। क्या बोले? घर घंटी तो आज छुट्टी का दिन था, आप बुलाया आपको? महापालिकेने इकडे बोलवलं, काय सांगा? महापालिकेचे खूप खूप आभार, कारण हे खरंच खूप उपयोगी वस्तू आहे। म्हणजे इन्कमच्या दृष्टीने विचार केला तरी आपण तो करू शकतो, थोडंफार तरी करू शकतो त्याच्यातून इन्कम। खूप छान, मला खूप आवडलं। केव्हा तुम्हाला फोन आला होता, केव्हा तुम्ही घेतली मशीन? मला आजच फोन म्हणजे लागलं आहे कधीच कळलेलं, पण फोन आज आलेला घेण्यासाठी। कुठल्या विभागातून फोन आला होता? मी 4 नंबरमध्ये राहते, मराठा सेक्शन। लक्ष्मी राजेश जाधव। हां, कशाला आले तिकडं? चेक ते फॉर्म भरलेले आहेत ना मी त्यासाठी। कुठून कधी फोन आलता तुम्हाला? आम्हाला आजच आला दुपारी। कुठून आलता फोन? इथूनच आलता। काय म्हणाले? तुमचा नंबर आला म्हणून। काय काय कसली मशीन लागली तुम्हाला? घरघंटी। घरघंटी। कुठून आले तुम्ही? आम्ही पवई चौक। मला भेटले, कसं वाटतंय? चांगलं वाटणार ना। आचार संहिता शुरू है, बावजूद उल्लासनगर शहर में सिलाई मशीन और चक्की लाभार्थियों में बांटे जाने का प्रकरण सामने आया है। और बड़ी बात तो यह है कि उल्लासनगर महापालिका में यह सब शुरू है और मनपा आयुक्त को इसकी कोई जानकारी तक नहीं है। अब इस पूरे मामले का पर्दाफाश मनसे की तरफ से किया गया है। आचार संहिता लगने से पहले शासन आपके द्वार पर योजना के अंतर्गत उल्लासनगर शहर से तकरीबन 3000 से भी ज़्यादा नागरिकों को लाभार्थी बनाकर सिलाई मशीन और चक्की देने का स्वीकार हुआ था, परंतु लोकसभा चुनाव की घोषणा हुई और आचार संहिता लागू हो गई, जहां किसी भी प्रकार का प्रलोभन या किसी भी प्रकार की लालच, सामानों का बांटना, प्रचार भी नहीं कर सकते। पर उल्लासनगर महापालिका में बिजनेस सॉल्यूशन इस कंपनी के कर्मचारी वहां आकर अपने मन मुताबिक सिलाई मशीन और चक्की बांटने के कार्य कर रहे हैं और इसी का मनसे ने पोल खोल की है। ऑर्डिनरी माणूस येत असेल 10 वेळा प्रश्न विचारतात त्याला, आय कार्ड आहे ना आपल्या महानगरपालिकेने बा हा ठेकेदार आहे किंवा त्या ऑपरेटरचे असं कुठेच काय नाही पेपरावरती। मग हे लोक हल्ले कसे सगळे? कुठे आहे रंगारी? रंगारीला बोला इथे, कुठे आहे रंगारी? ठीक आहे, त्याच्यानंतर जाधव साहेबांना विचारलं, तसंच आहे आणि एक काय पक्ष आम्ही बोलल्यानंतर सगळे होऊन झाले, ते बोलतात जो तो आम्हाला माहिती नाही म्हणजे होतं कसं? सत्ताधारी अपने मन मुताबिक यह सब बांटने का कार्य कर रहे हैं और इस प्रकरण को लेकर गुनाह दर्ज करने की मांग मनसे ने की है। अगर महानगर पालिका में आए तो आपको एक अलग ही चित्र यहाँ पर देखने को मिला, जो घर घंटी और मशीन बांटी जा रही है, उनके कुछ कर्मचारी यहाँ पर घूम रहे थे, तो आपने कुछ यहाँ पर मतलब चलने की क्या था ये पूरा मामला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्लासनगर शहर, महाराष्ट्र शासन म्हणजे केंद्र सरकारमार्फत एक योजना होती घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपचं। त्या अनुषंगाने आम्ही पण सर्व उल्हासनगर शहरातून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फॉर्म्स भरले, त्याचा लकी ड्रॉ झाला, सगळं सिस्टम होती। आणि त्याच्यानंतर एक आचारसंहिता लागली गेली आणि कुठेतरी आयुक्तांनी सांगितलं की प्रक्रिया थांबवा।
पण त्याही नंतर एका विशिष्ट पक्षाचे जे नगरसेवक आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या घरून किंवा त्यांच्या कार्यालयातून मशीन आणि घरघंटी जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरोघरी देण्यात आले. म्हणजे कुठेतरी आचारसंहितेचा भंग आहे. आणि त्याच्या पलीकडेही की एक जी कंपनी आहे बिझनेस सोल्युशन, आमच्या माहितीप्रमाणे त्याचा काही स्टाफ ह्या महानगरपालिकेच्या सेकंड फ्लोअरला निवडणूक विभाग आहे, त्या विभागामध्ये तिथे बसून 10 ते 12 स्टाफ बसून डेटा एंट्री करत आहे, ते सगळे फॉर्म हाताळत आहे. की अशा हा स्टाफ ज्याला महानगरपालिकेने कुठेही नियुक्ती केलं नाही, मग हा स्टाफ आला कसा, हा कोणाच्या सांगण्यावरनं आला, ह्याची मेन चौकशी आयुक्त साहेबांनी करावी. आणि आयुक्त साहेबांनी ह्याच्यावरती म्हणजे सखोल चौकशी करून ज्या अधिकाऱ्यामार्फत हे आले असतील किंवा जे उजवे डावे काय असतील त्या पक्षाचे, त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल करावा की जेणेकरून महानगरपालिके म्हणजे रामभरोसे आहे का, कोणी यावं, कुठेही बसावं, कुठेही काही हाताळावं आणि एंट्री करावी. तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त साहेबांना विनंती आहे की ही जी मशिनरी चक्की आहे, पहिले 29 नंबर शाळा, त्याच्यानंतर सरस्वती शाळा, अंबिका, त्याच्यानंतर गुरुद्वारा, असे अनेक ठिकाणी जिथे जिथे त्या विशिष्ट नगरसेवकांचं प्राबल्य आहे त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या मुख्य जागा वापरण्यात आली होती. हां, पारेख आणि मुख्यालयातून पण वाटलं गेलं रात्री 11 वाजता. अरे अशी काय इमर्जन्सी आहे की रात्री 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता तुम्ही वाटता आचारसंहितेमध्ये? म्हणजे कुठेतरी म्हणजे आचारसंहितेचा भंग तर आहेतच. आम्ही तर माननीय कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी त्यांना आम्ही सांगणारच आहोत. पण आयुक्त साहेबांनी या जो स्टाफ इथे आला आणि कोणामार्फत आला त्याच्यावरती कडक कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी त्यांना आम्ही ठणकावून विनंती करत आहोत. वहीं इस पूरे विषय पर उल्लासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख ने आचार संहिता में किसी भी तरह की कोई भी सामान नहीं बांटे जा रहे ऐसा बताया है. सर, कुछ शिकायतें आ रही है कि कुछ स्कूलों में, कुछ मंदिरों में, कुछ घरों में सिलाई मशीन और घरघंटी बांटी जा रही है और कुछ मनसे के पदाधिकारी भी आए थे. कुछ लोग ऐसे आईडी पहनकर घूम रहे हैं अपने शहर उल्लासनगर महापालिका में. तो क्या है ये सर पूरा मामला, क्या किस प्रकार से आप संदेश देना चाहोगे? देखिए, शासन की तरफ से अपने को कुछ फंड मंजूर हुआ था और उसके अनुसार कुछ सिलाई मशीन, घरघंटी वगैरह लोगों को जो पात्र व्यक्ति थे उनको देने के लिए प्रक्रिया हमने शुरू करे थे. लेकिन जब से ये इलेक्शन की प्रक्रिया शुरू हो गई है, ये हमने पूरा स्टॉप किया है. क्योंकि इलेक्शन जब कोड ऑफ कंडक्ट होता है तो उसमें ये इस प्रकार का जो वाटअप है वो नहीं कर सकते. ये इसका मैंने हमारे अधिकारियों के साथ मीटिंग भी लिया था, अधिकारियों को मैंने सूचना भी दिया है. और जो कोई वाटअप कर रहे हैं मुझे उसके बारे में जानकारी नहीं है, क्योंकि आज कुछ मनसे के पदाधिकारी आए थे, उन्होंने अभी कहा है. मैंने मेरे अधिकारियों को बोला है कि इसकी इमीडिएटली छानबीन करो. लेकिन महापालिका की तरफ से ये वाटअप नहीं हो रहा है और हमने किसी को इलेक्शन के बाद कोई घरघंटी भी नहीं दिया है, कोई सिलाई मशीन भी नहीं दिया है और इसमें महानगर पालिका का कोई रोल नहीं है. तो हमें इससे कई सारे फोन आ रहे हैं महिलाओं के कि कब ये घरघंटी उन्हें मिलेगी और किस प्रकार से मिलेगी, कब ये सिलाई मशीन मिलेगी, किस प्रकार से मिलेगी, कब मिलेगी, हमारी जनता आपसे जानना चाहेंगे सर. देखिए, जैसा मैंने आपको कहा कि ये प्रक्रिया शुरू की गई थी, लेकिन जैसा इलेक्शन लग गया है तो स्टॉप किया गया है. अभी जब इलेक्शन प्रक्रिया है तो मैं इस पर कोई कमेंट नहीं करूंगा. लेकिन इलेक्शन प्रक्रिया में हम किसी भी प्रकार का वाटअप नहीं कर सकते और नहीं करेंगे, ये मैं सभी को मैं आह्वान कर रहा हूँ. छान वाटते, मस्त वाटते, सगळ्याचे आभारच मानते. कधी फोन आलता तुम्हाला? आजच फोन आलता. कुठून आलता? इथून आलता ऑफिसमधून. मी उल्हासनगर 4 नंबरला. 4 नंबर कुठे होता? मराठा याला समता कॉलनी. काय मशीन भेटली तुम्हाला? कुठली मशीन भेटली? घरघंटी. कोणी फोन केला एकंदरीत माहिती आहे? कोणी फोन केला होता? फोन कोणी केला मला नाव काय सांगितलं नाही, पण ते बोलले तुम्हाला मशीन भेटणार आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा. मिळाली मशीन? हो मिळाली. ठीक आहे. मशीन घेऊन चालले काय सांगाल? तुम्हाला घरघंटी देण्यात आलेली शाळेमध्ये, काय सांगाल? घरघंटी भेटली आम्हाला शाळेमध्ये आज या 29 नंबर शाळेमध्ये. कसं वाटतं तुम्हाला? कसे आभार मानणार तुम्ही? हा, कधी फोन आला तुम्हाला पालिकेकडून? म्हणजे आता थोडा वेळ आलेला. बरं वाटतंय ना?
तो फिर यह सामान आखिर दे कौन रहा है? अगर मनपा अधिकारी नहीं दे रहे तो ये सब कौन कर रहा है? और यह कर्मचारी कौन है जो महापालिका मुख्यालय में मौजूद हैं? ऐसे सवाल उपस्थित हुए हैं। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।